अक्कलकोटामध्ये स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त भाविकांची गर्दी उसळली. अक्कलकोट नगरीत श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनानिमित्त हजारोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. वटवृक्ष परिसरात आज प्रकट दिनानिमित्त मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. प्रकट दिनाच्या निमित्ताने स्वामी भक्तांसाठी मंदिर पहाटे 2 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थ मंदिर समितीच्या वतीने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मला आज स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे. कशा पद्धतीने मंदिर समितीने तयारी केली आहे, काय सांगाल? नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं श्री स्वामी समर्थांचं हे वटवृक्ष मंदिर आहे. सालाबादप्रमाणे यंदाही या वटवृक्ष मंदिरामध्ये प्रकट दिन मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. आणि यामध्ये मंदिर हे सुट्टी असल्यामुळं पहाटे 2 वाजता उघडण्यात येत असून रात्री 12पर्यंत म्हणजे 22 तास हे मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलेलं आहे. यामध्ये पाडव्याचा 19 मार्चचा दिवस असेल, 20 मार्चला प्रकट दिन असेल, तसेच 21 रोजी रमजान ईद आणि शनिवार असल्यामुळे ती सुट्टी आहे आणि 22ला रविवारची सुट्टी. अशा 4 सुट्टीच्या दिवशी हे मंदिर पहाटे 2 ते रात्री 12पर्यंत दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं आहे. तसेच नित्यनेमाने जे अभिषेक होतात सकाळी 7:30 ते 9:30 या वेळेमध्ये ते देखील बंद ठेवून या ठिकाणी जे भाविक अभिषेकाची पावती करतील त्यांना श्रीफळ व खडीसाखर प्रसाद तात्काळ देण्यात येईल. तसेच या ठिकाणी प्रकट दिनापासून ते पुण्यतिथी उत्सवापर्यंत या उत्सवाची सुरुवात असते आणि सुरुवात प्रभात फेरीने होते. ही प्रभात फेरी शहराच्या प्रमुख मार्गावरून पहाटे 4 वाजता मार्गस्थ होऊन 5 वाजता या ठिकाणी येत असते आणि 5 वाजता काकड आरतीने या फेरीची समाप्ती होत असते. या अखंड महिनाभर हा कार्यक्रम चाललेला असतो. पण या ठिकाणी सुट्टीचा दिवस, गर्दीचा दिवस वगळता या ठिकाणी जी फेरी आहे ती पहाटे 4 वाजता या ठिकाणी काकड आरती होऊन मार्गस्थ होईल आणि पुन्हा या ठिकाणी 5 वाजता येऊन फेरीची सांगता होईल. अशा पद्धतीने हे नियोजन करण्यात आलेलं आहे. तसेच मुख्य जो दिवस आहे, मुख्य दिवस म्हणजे प्रकट दिनाचा दिवस, त्या दिवशी पहाटेची काकड आरती 4 वाजता होईल. त्यानंतर प्रभात फेरी मार्गस्थ झालेली आहे. त्यानंतर आता दुपारी 10 ते 12 या वेळेमध्ये सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीने या ठिकाणी भजन गीते गायली जातील, पाळणा गीते गायली जातील आणि त्यानंतर बरोबर 11:45-12 वाजता फुलाची उधळण होऊन, गुलालाची उधळण होऊन महाराजांचा प्रकट दिन सोहळा या ठिकाणी संपन्न करण्यात येतो. तसेच या ठिकाणी सर्व येणाऱ्या स्वामी भक्तांची भोजन प्रसादाची देखील सोय देवस्थानच्या मैंदर्गी गाणगापूर रोडवरील भक्तनिवास येथील भोजन कक्षामध्ये करण्यात आलेली आहे. आणि भक्तांचं दर्शन कसं सुलभ होईल यासाठी देवस्थान समिती आणि सेवेकरी वर्ग, कर्मचारी वर्ग नेहमीच प्रयत्नशील असतो. याही वर्षी देवस्थानच्या वतीने बॅरिगेटिंग करण्यात आलेले आहेत, शामियाना उभारण्यात आलेला आहे, फुलांची सजावट करण्यात आलेली आहे, ठिकठिकाणी पाण्याची सोय करण्यात आलेली आहे, येण्यासाठी एक मार्ग करण्यात आलेला आहे, जाण्यासाठी एक मार्ग करण्यात आलेला आहे, महिलांची स्वतंत्र रांग करण्यात आलेली आहे, पुरुषांची स्वतंत्र रांग करण्यात आलेली आहे. तरी या सेवा आणि उपक्रमाचा लाभ घेऊन, स्वामींचं दर्शन घेऊन सर्व स्वामी भक्तांनी आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं. श्री स्वामी समर्थ.